पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी बाळकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी तुका म्हणे नाव जना साटके उदके ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषित करा नवनीरदाभात पितांबरा दुर्नबिंब फलाधरोष्णत पूर्णेंद्र सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बुफलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं पांडुरंगा करू प्रथम नमना नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्री जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवी लागी देव बधान सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीरो अर्भकाचे साठे पंते हाती धरली पाठी तैसी संत जगी
प्रकाचे साठे पंते हाती धरले पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद सचिदानंद जगदाधारे करुणावरुणालय भक्तवत्सल दिनवत्सल सकल गुण निधान श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीदेश भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने सकल हृदय चिंतक पवित्र नामधारक जगत उद्धारक विश्ववंद्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय आदिकरून वारकरी संप्रदायातील माझ्या सर्व साधू संतांच्या आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठलाच्या चरणविंद नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाला पवित्र आणि पावन करणाऱ्या हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ त्या पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे आहा ज्यांनी या मृत्यू लोकातला नियम मोडून सध्य वैकुंठागमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढेवाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेतील 4 चरणाचा माझ्या सहित माझे उपस्थित असणारे टाळकरी वृंदांच्या आणि श्रोत्यावर्गांच्या पाठांतरातील अभंग असून अभंग संत प्रकरणातील असून संतांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारा हा जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग हातच्या हरी कीर्तन रूपी सेवे करता विढाला अत्यंत गोड उत्साहवर्धक आणि आनंददायक वातावरणामध्ये आमचे परमार्थ स्नेही परममित्र हृदयस्थ खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या मार्गावरून वाटचाल करत असताना जो गोड मार्ग त्यांनी निवडलेला आहे आणि आपल्या पाठीमागे सर्वांनी हा गोड मार्ग निवडावा याच्याकरता खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेने आणि तत्परतेने काम करणारे आमचे मित्र हरिभक्त परायण आदरणीय श्री अंगदजी महाराज हजारे आदरणीय महाराजांच्या या ठिकाणी श्रीराम गुरुकुल अकलूज वारकरी शिक्षण संस्थेच्या खऱ्या अर्थाने तपपूर्ती सोहळा आणि त्याच पद्धतीने त्यांचे चिरंजीव पाठीमाग माझ्याकडे एवढी नाव आली नाही तर हा आर्यराज अंगद हजारे यांच्या खऱ्या अर्थाने अभिष्ट चिंतन सोहळा मी वाढदिवस म्हणणार नाही आहा वाढदिवस बाहेर साजरा केला जातो वारकरी संप्रदायामध्ये विठाला आता काय केले फक्त सर्वांनी मिळून मला फक्त बळीचा बकरा केलाय बरं का इथे सर्व विद्वानांची सभा आहे बरं का येते आणि विद्वानांच्या सभेमध्ये मला वाटते की इथे एक होणं बळी रे आणि सर्व वारकरी संप्रदायाचे निष्ठेने काम करणारे सर्वच या ठिकाणी सांप्रदायिक लोकांची या ठिकाणी उपस्थिती बाबा थोडं तुम्ही उशिरा आला असतं जरा बरं झालं असतं जराशी म्हणजे मी पण मन मोकळेपणे जरा कीर्तन केलं असतं सर्वांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे पुन्हा एकदा सर्वांच्या पुढे मी दंडवत करतो वंदन करतो आणि माझे मित्र पुन्हा एकदा आदरणीय या ठिकाणी अंगद महाराजांच्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून आदरणीय महाराजांच्या आज्ञेने त्याच पद्धतीने माझे परमार्थ स्नेही माझे मित्र महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने एक युवा कीर्तनकार आदरणीय आमचे धीरज शास्त्री यांच्याही वतीने या ठिकाणी सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं काम केलेले एकदा सर्वांच्या पुढे मी दंडवत करतो वंदन करतो आमचे सर्वच या ठिकाणी अंगद महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजन टाळकरी पुन्हा त्यांच्या पुढे दंडवत वंदन आणि परिसरातील पंचकृषीतील वा एकदा आबा सर्वांचा नाम उल्लेख करत नाही एकदा सर्वांच्या पुढे दंडवत करतो मी वंदन करतो संपूर्ण इकडे महाराष्ट्राचं वैभव असणारे ज्यांनी सहज मृदुंगावरती थाप टाकावी मी फार जाणीवपूर्वक शब्द वापरतोय ज्यांनी सहज मृदुंगावरती थाप टाकावी ते तुम्हा आम्हाला डोळ्याला लावते याच्यात नवल नाही चुकून त्यांच्या मृदुंगाची थाप पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली तर पंढरपूरचा मालक विटेवरती नाचल्याशिवाय राहणार नाही असा गोड मृदुंग ज्यांचा ऐकावा परमार्थातले एक गोड व्यक्तिमत्व मृदुंग वैभव हरिभक्त परायण आदरणीय अरुण महाराज गुरुजींची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन इकडे संपूर्ण दुसरं महाराष्ट्राचं वैभव
महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आमचे मित्र आदरणीय हिराजी महाराज त्यांची उपस्थिती महाराजांच्या पुढे दंडवत करतो, वंदन करतो. पुन्हा एकदा परमार्थातील माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असतील एकदा सर्वांच्या पुढे दंडवत वंदन करतो. आणि वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकारी 8:20 झाल्यात आणि 9:05 कमी असताना माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता आहे. विठाला विठाला वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेने सेवा करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांचं नाव घ्यावा आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि वारकरी संप्रदायातील गूढ व्यक्तिमत्व असणारे वैराग्यमूर्ती आदरणीय आमच्या सुळबाबांची उपस्थिती बाबांच्या पुढे ही दंडवत करतो. मी वंदन या ठिकाणी करतो. आणि याच अनुषंगाने सेवेकरता जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतला गूढ अभंग तुम्हा सर्वांच्या समोर गायलेला आहे. अभंगाला पूर्ण दाद देणं माझ्याच्याने या ठिकाणी 40 मिनिटांमध्ये शक्य नाही. पण जरी म्हटलं तरी आम्हाला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 35 मिनिटांमध्ये कीर्तन करण्याची सवय. वा 40 मिनिटं तशी जास्त झाली आमच्याकरता. पण 35 मिनिटांमध्ये आम्ही शेवटची परीक्षा दिलेली. या अनुषंगाने 40 मिनिटं माझ्या हातामध्ये फक्त. एक 40 मिनिटांमध्ये तुम्ही कीर्तन ऐकणार नाहीत, ऐकलेलं कीर्तन तुम्ही घरी घेऊन जाताना असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांगाचं कान करा आणि 40 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष द्या. गूढ मी कीर्तन करतोय. संत प्रकरणातील अत्यंत गूढ अभंग आहे. अभंगाच्या प्रस्तावनेचा विचार माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे अशा प्रकारचा असावा अशी आसन मी असा आग्रह धरणार नाही. कशी? आता लक्षपूर्वक ऐका. संपूर्ण मृत्यू लोकांचं आपण बारकाईने चिंतन केलं. त्या मृत्यू लोकांमध्ये एक 4 प्रकारचे वर्ग प्रामुख्याने आपल्याला करता येतील. फार गूढ चिंतने. लक्षपूर्वक ऐका. सर्वांनी माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. लक्षपूर्वक ऐका. 4 वर्ग मी करण्याचा प्रयत्न करीन. एक वर्ग आहे पहिल्या वर्गाचा विचार केला बहिरंगाने श्रेष्ठ पण अंतरंगाने तो कनिष्ठ पाहायला मिळतो. दुसऱ्या वर्गाचा विचार पुढे येतोय. दुसरा वर्ग अंतरंगाने श्रेष्ठ पण बहिरंगाने त्याच्या ठिकाणी कनिष्ठता पाहायला मिळते. तिसऱ्या वर्गाचा विचार पुढे येतोय. तो बहिरंगानेही कनिष्ठ आहे आणि अंतरंगानेही कनिष्ठ आहे. पण शेवटचा वर्ग आहे की तो बहिरंगाने श्रेष्ठ आणि अंतरंगाने सुद्धा श्रेष्ठ आहे. विठाला विठाला एवढ्यावरती कीर्तन रूपी सेवेची आपण परिपूर्णता करू. मी पहिल्या वर्गाचा विचार तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. समाजातला एक वर्गाचा विचार केला तर एक वर्ग समाजातला अशा प्रकारचा आहे मी फक्त बहिरंगाने कसा श्रेष्ठ दिसेल याचा तो विचार करतो. अंतरंगाची श्रेष्ठतेची कमतरता त्याच्या ठिकाणी पाहायला मिळते. पण काय समाजातला बहुतांश वर्ग अशा प्रकारचा आहे तो अंतरंगाने विचाराने किती श्रेष्ठ विचाराची उंची वाढवत नाही. फक्त मी समाजामध्ये बहिरंगाने कसा श्रेष्ठ दिसेल याच्याकरता तो प्रामुख्याने काय करतोय विचार करतोय. आणि एक गूढ वाक्य ऐका बरं का. बहिरंगाने मनुष्य श्रेष्ठ नाही दिसला तरी चालेल पण अंतरंगाने विचाराची उंची मोठी असणं अत्यंत गरजेचं आहे बरं का. काय माहिती का लोक बहिरंगाने फक्त आपले कपडे सांभाळण्याचा प्रयत्न करतात. एक असं मी सुंदर वाक्य वाचलं बरं का. काय माहिती का बहिरंगाने श्रेष्ठ दिसण्याकरता तुम्ही कपडे सांभाळू नका म्हणून असं एक गूढ वाक्य मी वाचलेले. असं म्हटलेले काय कपड्याला जर का डाग लागला तर डाग धुवून काढणारा साबण जगाच्या बाजारामध्ये मिळतो. पण चारित्र्याला जर का डाग लागला तर तो डाग धुवून काढणारा साबण जगाच्या कोणत्याच बाजारामध्ये मिळत नाही बरं का. हा गूढ वाक्य बरं का. आणि समाजामध्ये आज काही मनुष्य माहितीये का फक्त मी बहिरंगाने कसं श्रेष्ठ दिसेल फक्त काय करतात त्याचा विचार करतात. आणि आणखी एक गूढ वाक्य घेऊन जा. काय तुम्ही बहिरंगाने चांगलं दिसण्याचा प्रयत्न केला तर थोडी माणसं तुमच्या प्रेमात पडतात म्हणून असे गुरुजी मी वाक्य वाचलं बरं का. असं वाक्य वाचलं एखादा मुलगा जर का सुंदर दिसण्याकरता असेल तर एखादी मुलगी त्याच्या प्रेमामध्ये पडेल. आणि एखादी मुलगी दिसण्याकरता सुंदर असेल तर एखादा मुलगा त्याच्या प्रेमामध्ये पडेल. पण वाक्य ऐका तुम्ही जर का स्वभावाने जर का चांगले असताना तर अख्खं जग तुमच्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने बहिरंगाने श्रेष्ठ दिसण्याचा प्रयत्न करू नका. अंतरंगाची विचाराची उंची वाढवण्याचा प्रयत्न करा. पण एका वर्गाचा विचार केला तर हा वर्ग समाजामध्ये फक्त मी बहिरंगाने कसा चांगला दिसेन याचा विचार करतोय पण अंतरंगाचा मात्र विचार करत नाही. वेळेचं बंधन पाळून दुसऱ्या वर्गाकडे जातो. हा दुसरा वर्ग समाजातला फार श्रेष्ठ वर्ग आहे. कारण हा वर्ग
मी बहिरंगाने कसा दिसेन याचा तो कधीच विचार करत नाही, पण अंतरंगाने मात्र माझ्या विचाराची उंची किती वाढवता येईल याचा तो नेहमी विचार करतो. म्हणून या वर्गाला अत्यंत किंमत आहे. कारण हा बहिरंगाने कधी कधी चांगला दिसत नाही. आणि काय माहितीये का, खरी जी चांगली माणसं असतात ना, आपल्या बहिरंगाचा श्रेष्ठपणा कधी समाजाला दाखवतच नाही. तर एक ज्ञानोबऱ्यांची गुडुवी माऊली म्हणतात की चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पिन मिरवी, जगा माझी. काय ज्ञानोबऱ्यांची गुडुवी हो, हा समाजातला वर्ग आहे. समाजामध्ये आपला तो वेडसरपणा दाखवतो, समाजाला आपलं महत्व कधी दाखवत नाही, समाजामध्ये बहिरंगाची आपली उंची कधी दाखवत नाही. पण याच्या अंतरंगाची जर का विचाराची उंची जर का पाहिली तर चांगल्या चांगल्या माणसांना लाजवतील अशी विचाराची उंची पाहायला मिळते. एक वर्ग बरं का बहिरंगाचा विचार करत नाही. मी आज येता एक सुंदर लेख वाचला बरं का. ज्यावेळेस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. आणि ज्यावेळेस फाशीचा दिवस उगवलेला आहे, ब्रिटिश कर्मचारी भगतसिंगाला नेण्याकरता त्या कारागृहाच्या दिशेने चालत असताना कारागृहाच्या जवळ आले आणि जेलचा दरवाजा उघडला. आणि ज्यावेळी ब्रिटिश सरकारने त्या कारागृहामध्ये पाहिलं तर ती भगतसिंगाची कृती पाहून थोडं ब्रिटिश सरकारला हसू आलं. का हसू आलं माहिती का, ज्या दिवशी भगतसिंगाला फाशी दिली जाणार होती त्या दिवशी भगतसिंग त्या कारागृहामध्ये मेहनत काढत होता, व्यायाम करत होता. त्याचं हे कृत्य पाहिलं आणि ब्रिटिश सरकारने विचारलं, अरे आज तुला फाशी होणार आहे, अरे मेहनत करतोय, व्यायाम करतोय, हे कुणा करता करतोय, याचा तुला काही उपयोग नाही, आता पुढच्या तासामध्ये तुला फाशी दिली जाणार आहे. ब्रिटिश सरकारचे ते शब्द भगतसिंगाने ऐकले आणि भगतसिंगाच्या चेहऱ्यावरती जरा स्मित हास्य आलं. कर्मचाऱ्यांनी विचारलं, अरे तुझं हे कृत्य पाहून आम्ही हसलो हे ठीक आहे, पण आम्ही बोलल्यानंतर तू हसला याचं कारण काय. जे भगतसिंगाने जे उत्तर दिलं ना, मला भगतसिंगाच्या अंतरंगाची विचाराची उंची सांगायची बरं का. भगतसिंगाने उत्तर दिलं कर्मचाऱ्यांना, त्यांना सांगितलं, अरे आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देवाची देवपूजा करत असताना देवाला नेहमी ताजी आणि टवटवीत फुली वाहिल्या जातात, तसं आज मी माझा देह ना माझ्या भारत मातेला समर्पण करतोय. तो समर्पण करत असताना माझं देहरूपी फुल ताज आणि टवटवीत असावा याच्याकरता मी मेहनत करतोय, व्यायाम करतोय. याला अंतरंगाची विचाराची खऱ्या अर्थाने उंची म्हणावी. भलाई आमचा भगतसिंग, भलाई आमचा भगतसिंग बहिरंगाने कनिष्ठ असेल, पण अंतरंगाने मात्र त्याच्या विचाराची उंची एवढी मोठी की चांगल्या चांगल्याला लाजवेन असं बरं का. एक मला वाटते इथे अकलूज परिसरामध्ये इथे रयत शिक्षण संस्था अशोक महाराज जवळ इथं इथे अरुण गुरुजी जवळ आहे का रयत शिक्षण संस्था. एक मला उत्तर द्या, रयत शिक्षण संस्था म्हटल्यानंतर डोळ्यासमोर कोणाचं नाव येतं? वा, पाठीमागून मोठ्या आवाजात आवाज आला बरं का माझ्याकडं, कर्मवीर भाऊराव पाटील. हे काय माहिती का, हे नाव सहजासहजी मोठं झालं नाही, सहजासहजी मोठं झालं नाही. मला एक कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अंतःकरणातील विचाराची उंची सांगायची बरं का. ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये रयत शिक्षण संस्था चालू केली, पण रयत शिक्षण संस्था चालवत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांना काही कालाने पैशाची उणीव भासू लागली. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील काही विभागातून फिरत असताना, कोल्हापूर विभागातून फिरत असताना एक शेटजी कर्मवीर भाऊराव पाटलांना भेटले. पाटलांना सांगितलं, पाटील जी रयत शिक्षण चालवण्याकरता तुम्हाला पैशाची उणीव भासती ती उणीव मी भासून देणार नाही. तुमच्या संस्थेला मी 1 लाख रुपये देण्याकरता तयार आहे. काय कर्मवीर भाऊराव पाटलांना आनंद झाला, पळत गेले आणि त्या शेटजीला कडकडून मिठी मारली. पण शेटजी भाऊराव पाटलांच्या मिठीतून बाहेर पडले आणि पाटलांना सांगितलं, पाटील रयत शिक्षण संस्थेला मी 1 लाख रुपये देण्याकरता तयार आहे, पण माझी अट आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी विचारलं, काय अट आहे? ते शेटजीने सांगितलं, माझी एकच अट आहे, मी 1 लाख रुपये देण्याकरता तयार आहे, पण माझी अट आहे, ज्या रयत शिक्षण संस्थेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिले, माझी अट आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव खोडा आणि त्या जागेवरती रयत शिक्षण संस्थेला माझ्या बापाचं नाव द्या. काय कर्मवीर भाऊराव पाटलांना राग आला, शेटजीच्या हातातला हात सोडला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी रयत शिक्षण संस्था चालू केली आणि माझ्या महाराजांचं नाव रयत शिक्षण संस्थेला दिलेले, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे करता वेळ आली तर मी माझ्या बापाचं नाव बदलीन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. याला अंतःकरणातील विचाराची खऱ्या अर्थाने उंची म्हणावी.
भलेही आमचे कर्मवीर वराव पाटील, भलेही आमचा भगतसिंग बहिरंगाने श्रेष्ठ नसेन, पण अंतरंगाने मात्र विचाराची उंची तेवढीच मोठी बरं का. एक असे एक गोड उदाहरण आले बरं का. माणसाच्या अंतकरणातील विचाराची उंची बहिरंगाने चांगला नसेल तरी चालेल, पण अंतरंगाची विचाराची उंची. काय झालं, जनक राजा झोपलेला आहे आणि जनक राजा झोपल्यानंतर जनकाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये तो भिकारी झालेला आहे आणि भिकारी झाल्यानंतर स्वप्नात जनक राजा स्वप्नातून बाहेर पडले, झोपमोड झाली आणि झोपमोड झाल्यानंतर जनकाला आठवलं स्वप्नामध्ये मी भिकारी झालेलो आहे, पण आता तर जागृतीमध्ये आल्यानंतर मी राजा आहे. मग जनकाने विचार केला, ते खरे का हे खरे. काय प्रश्न पडला जनकाला, ते खरे का हे खरे. पण ते कुणाला विचारावा, उत्तर मात्र जनकाला सापडाना. जनकाने सभा भरवली आणि जनक राजाने सभेमध्ये, विद्वानांच्या सभेमध्ये प्रश्न केला. प्रश्न करत असताना जनक राजाने प्रश्न केला, हे खरे का ते खरे म्हणून. जनक राजाने तशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर जनक राजाच्या पुढे प्रश्न केलेला आहे, पण विद्वानांनी प्रत्येकाने आपापलं डोकं चालवलं, पण जनक राजाला नेमकं काय म्हणायचंय हेच कळना, तर उत्तर कुठे सापडना. जनक राजाने पुन्हा प्रश्न केला, हे खरे का ते खरे. कुणालाही उत्तर सापडना. पण त्या सभेमध्ये अष्टवक्र मुनी आले होते. जसं त्यांचं आगमन झालं, ते आगमन झाल्यानंतर अष्टवक्र मुनींना पाहिलं आणि जनकाच्या सभेतील विद्वान मंडळी अष्टवक्र मुनीकडे पाहून हसू लागले. का हसू लागले, त्याचं कारण आहे, अष्टवक्र मुनी 8 ठिकाणी वाकडे होते. ते 8 ठिकाणी वाकडेपणा विद्वानाने पाहिला आणि हसू लागले. पण विद्वान का हसतात हे जनक राजा लक्षात आलं. का अष्टवक्र मुनी 8 ठिकाणी वाकडेत म्हणून हसतात, पण ते विद्वानांचं हसणं पाहून अष्टवक्र मुनी त्यांच्याकडे पाहून हसू लागले. मग मात्र जनक राजाच्या लक्षात येईना, ही विद्वान मंडळी अष्टवक्र मुनीकडे पाहून हसतात याचं कारण मला कळालं, पण अष्टवक्र मुनी यांच्याकडे पाहून का हसतात ते मात्र कळण्याकरता तयार नाही. आणि मग जनक राजाने प्रश्न केला की तुम्ही यांच्याकडे पाहून का हसताय. तर अष्टवक्र मुनीने त्याचं उत्तर दिलं, राजा मला वाटलं तुझी ही सर्व विद्वानांची सभा आहे, पण राजा तुझी ही विद्वानांची सभा नाही, कारण तुझ्या सभेमध्ये जमलेले सर्व विद्वान हे चर्मकार वंशाचे आहेत. काय उत्तर दिलं, चर्मकार वंशाचे आहेत. का, यांनी माझ्या आतली विद्वत्ता नाही पाहिली, यांनी फक्त माझं बहिरंग पाहिलं आणि माझ्याकडे पाहून हसू लागलेले आहेत. मग जनक राजाने विचारलं अष्टवक्र मुनींना, मला बाकीचं नाही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे जनक राजा. जनकाने पुन्हा अष्टवक्र मुनींच्या पुढे प्रश्न केला. काय प्रश्न केला, हे खरे का ते खरे. आता अष्टवक्र मुनी विद्वानच होती. त्यांनी राजाकडे पाहिलं आणि राजाला सांगितलं, राजा ते जसं आहे ना तसं दिसणार हे सुद्धा तसंच आहे. हे कुणालाच कळलं नाही, फक्त जनक राजाला आणि अष्टवक्र मुनींनाच कळलं. जनक राजा उठून उभे राहिले आणि पळत गेले आणि अष्टवक्र मुनीच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. का, कारण त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. ते जसं आहे तसं दिसणार हे सुद्धा तसं आहे. म्हणजे स्वप्न दिसलं ते जसं खऱ्या अर्थाने मिथ्या आहे, तसं जागृती जरी दिसत असली तर जागृती सुद्धा मिथ्या स्वरूपात आहे, हे जनकाला उत्तर मिळालं. मला एकच सांगायचंय, अष्टवक्र मुनी बहिरंगाने कनिष्ठ आहेत, पण अंतरंगाने मात्र विचाराची उंची. विठाला विठाला समाजातला दुसरा वर्ग आहे, वेळेचं बंधन पाळून तिसऱ्या वर्गाकडे जातो. तो बहिरंगानेही कनिष्ठ आहे आणि अंतरंगाने कनिष्ठ आहे. या वर्गाचा विचार करायचाच नाही. चौथा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. तो बहिरंगानेही श्रेष्ठ आहे आणि अंतरंगाने सुद्धा श्रेष्ठ आहे. तो वर्ग म्हणजे आमच्या साधू संतांचा वर्ग आहे. विठाला विठाला. काही लोक म्हणतात की महाराज, ज्या संतांना बहिरंगाने श्रेष्ठ म्हटलं आणि अंतरंगाने श्रेष्ठ म्हटलं, ज्या संतांना बहिरंगाने श्रेष्ठ म्हटलं जातं ते संत तुम्ही कधी पाहिल्यात का. काय प्रश्न करतात, काय माहिती का, बहिरंगाची श्रेष्ठता दिसण्याकरता डोळ्यांनी व्यक्ती पाहावा लागते. म्हणजे संतांना बहिरंगाने श्रेष्ठ म्हणतायत, ते संत कधी डोळ्याने पाहिल्यात का. एक कडवड बोलू का, आम्ही वारकरी संप्रदायाची साधना करणारी मंडळी दररोज ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचं दर्शन घेतो. तुम्हाला कुणाला पाहिजेत का, ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या कुणाला पाहिजेत का. आणि थोडसे कीर्तनामध्ये प्रश्न करतो, ज्यांना ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या पाहिजेत त्यांनी आपला हात वर करा. वा, कुणाचाच हात वर आला नाही. कीर्तन झाल्यानंतर जेवायचंय कुणाला त्याने हात वर करा बरं. वा वा वा, जेवायचं बरं कळतंय तेवढं. परत एकदा ऐका,
ज्ञानोबराय तुकोबराय ज्यांना पाहिजे असते त्यांनी हात वर करा. हात वर कुणी करणार नाही, पण मला माहिती ज्ञानोबराय तुकोबरायांना सर्वांना पाहिजे. आता एक प्रश्न करतो, एक ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला लगेच दाखवू का कीर्तन झाल्यावर दाखवू? वा वा, इकडे उत्तर आलं, लगेच दाखवा. आता ऐका, लगेच ज्ञानोबराय तुकोबरायांना दाखवतो. ज्यांना ज्ञानोबरायांना पाहिजे आणि ज्यांना तुकोबरायांना पाहिजे, परत एकदा ऐका, ज्यांना ज्ञानोबरायांना पाहिजे आणि ज्यांना तुकोबरायांना पाहिजे, ज्ञानोबरायांना पाहण्याकरता ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घ्या आणि ज्ञानेश्वरीतील 5 ओव्या प्रेमाने वाचा. तुकोबरायांची गाथा घ्या आणि गाथेतला एक अभंग प्रेमाने वाचा. ज्ञानेश्वरी वाचत असताना प्रत्यक्ष ज्ञानोबरायांचं दर्शन आहे आणि गाथा वाचत असताना प्रत्यक्ष माझ्या तुकोबरायांचं दर्शन आहे बरं का. आणि हे ज्याला कळालं त्याने माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांना पाहिलं. ही ज्ञानोबराय तुकोबरायांची बहिरंगाने दिसण्याकरता श्रेष्ठ आहे. काय तर आज कोणी पाहिलं नाही बरं का, पण सहज ज्ञानोबराय तुकोबरायांची प्रतिमा जरी पाहिली तरी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. ही बहिरंगाची श्रेष्ठता आहे, पण अंतरंगाची श्रेष्ठता ऐकायची का? ज्ञानोबराय तुकोबराय अंतरंगाने किती श्रेष्ठ आहेत, त्यांच्या विचाराची उंची. म्हणून तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी म्हणावा, इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. आले आले घर जा विचाराची उंची बर का. काय संतांना मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कार्य काहीच नाही, पण केवळ संतांच्या अंतःकरणातील विचाराची उंची आहे का, तुमचं माझं हित करण्याकरता, तुमच्या माझ्यावरती उपकार करण्याकरता आणि तुम्हा आम्हाला सन्मार्ग दाखवण्याकरता संतांनी मात्र आपल्या वैकुंठासारख्या पदाचा त्याग करावा आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता मृत्यू लोकात यावा. मी जाणून शब्द वापरला वैकुंठावरून बरं का, कारण आमच्या महाराजांचं पद आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. त्याग करून संत मृत्यू लोकांमध्ये फक्त
तुमच्या माझ्या हिताचा विचार करण्याकरता येतात, ही संतांच्या अंतःकरणातील विचाराची उंची म्हणावी. मला एक ज्ञानोबरायांच्या जीवनातील एक ज्ञानोबरायांची विचाराची उंची फार आवडती बरं का. हे आमचे सर्व वारकरी संप्रदायाची साधना करणारी मंडळी बरं का. आणि ज्ञानोबरायांचं चरित्र सर्वांना माहिती बरं का. पण ज्ञानोबरायांची विचाराची एक उंची आहे का, ज्या माझ्या ज्ञानदादाने आळंदीमध्ये प्रवेश करावा तर माझ्या ज्ञानदादाला आळंदीतला प्रवेश नाकारला. इंद्रायणीवरती स्नान करण्याकरता गेले तर ज्ञानोबरायांच्या अंगावरती इंद्रायणीवरती चिखल फेकावा आणि संन्यासाची मुलं म्हणावी आणि इंद्रायणी बाटवली म्हणून ज्ञानोबरायांना म्हणावा. कधी ज्ञानदादाने जर का आळंदीमध्ये प्रवेश करावा आणि ज्ञानदादाने मधुकरी मागितली, ए ज्ञाना आज मधुकरीमध्ये काय, स्वच्छ मनाने माझ्या ज्ञानदादाने जर का मधुकरीची खऱ्या अर्थाने जुळी उघडली तर समाज कंटकाने ज्ञानोबरायांच्या जुळीमध्ये मुठभर माती मिसळण्याचं काम करावा. पण तरीही ज्या समाज कंटकाने ज्ञानोबरायांना त्रास दिला, पण त्या ज्ञानोबरायांची विचाराची उंची मला फार आवडती बरं का. विचाराची उंची काय, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची परिपूर्णता झाली आणि ज्ञानोबरायांची परिपूर्णता झाल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथांकडे पाहिलं आणि ग्रंथ समर्पित करत असताना ज्ञानदादाचं कार्य पाहिलं आणि श्री गुरु निवृत्तीनाथांनी विचारलं, ज्ञानदादा फार मोठं काम केलं ज्ञानदादा, अरे ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची परिपूर्णता झाली, ज्ञानदादा अरे काहीतरी माग. ज्ञानोबराय म्हणतात की श्री गुरु फार मोठं कार्य पूर्ण झालं, आता मागायची गरज नाही, पण ज्ञानदादा काहीतरी माग. ही श्री गुरूंची इच्छा पाहून माझ्या ज्ञानदादाने ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची परिपूर्णता झाल्यानंतर जे शेवटी मागितलं ते सर्वांना माहिती, त्याला काय म्हणावा, पसायदान म्हणावा. मी बाबा मला एक पसायदानाच्या बाबतीमध्ये एक सुंदर शब्द मला एक थोडासा वाचण्यात आला बरं का. नेमकं ज्याला पसायदान पसायदान म्हणावं तरी नेमकं कशाला, एक गुड मला त्यात एक शब्द एक व्याख्या सापडली ऐका. जे स्वतः करता मागितलं जातं त्याला भीक म्हणावी, जे कुटुंबाकरता मागितलं जातं तिला भिक्षा म्हणावी, जे समाजाकरता मागितलं जातं त्याला दान म्हणावा, पण जे विश्वाकरता मागितलं जातं त्याला ज्ञानोबरायांचं पसायदान म्हणावा. ते पसायदान ज्ञानोबरायांनी पसायदान मागितलं, पण या पसायदानातील एक मला वाटते की द्वितीय क्रमांकाची आमच्या वारकरी संप्रदायाची साधना करण्या सर्वांचं पाठी त्यातली एक द्वितीय क्रमांकाची ओळी मला फार आवडली बरं का. येथे ज्ञानोबरायांची विचाराची उंची पाहायला मिळते बरं का. विचाराची उंची ज्ञानोबरायांची गोड ओवी, जे खळांची, फार गोड शब्द आला बरं का. खळ नावाचा शब्द आला. बऱ्याच वेळा समाजामध्ये खळ नावाच्या शब्दाचा अर्थ कुठे सापडलेला नाही बरं का. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की नास्तिकाला खळ म्हणावा, अधर्माने वागतोय त्याला खळ म्हणावा, जो वाईट कृत्य करतो त्याला खळ म्हणावा. खळाची ती व्याख्या नाही बरं का. ज्ञानोबरांनी जे मागणं मागितलं ना ते खळा करता मागणं मागितलं. एक लक्षात ठेवा, ज्ञानोबरांनी खळा करताच का मागणं मागितलं असं एक मोठ्यांच्या मुखातलं मी ऐकलेले. कारण काय माहिती का, जगाचा बाप जरी इथे आला ना तो फक्त दोघांचा उद्धार करू शकतो. परत एकदा शब्द लक्षपूर्वक आहे का, जगाचा बाप येथे आल्यानंतर दोघांचा उद्धार करू शकतो. एक तर दुर्जनाचा नाश करून उद्धार करतो आणि एक म्हणजे सज्जनाला तारून त्याचा उद्धार करतो. मग देवाकडे दोघांचा उद्धार करण्याची ताकद आहे. कुणाची, एक तर सज्जनाचा आणि एक तर दुर्जनाचा. पण एक लक्षपूर्वक आहे का, सज्जन आणि दुर्जन या दोघांच्या मधला एक वर्ग आहे, त्या वर्गाला खळ नावाचा वर्ग म्हणावा. आणि खळाचा उद्धार करण्याची ताकद जगाच्या बापामध्ये नाही. आणि काय माहिती का, आपण खळही नाही आणि आपण, मी थोडं मोठ्यांच्या मुखात ऐकलं, आपण खळही नाही. मी एका कीर्तनात सहज म्हणलं, म्हणण्यापेक्षा इथेच म्हणतो, मी म्हणतोय आपण खळही नाही दुर्जन नाही. एखाद्याला जर का वाटत असेल महाराज एवढं धाडसाने म्हणताय आम्ही खळ नाही दुर्जन नाही, बरं माझ्या बोलण्यात जर का वाईट वाटत असेल तर ज्याला वाटते मी खरंच सज्जन आहे, ज्याला वाटते मी खरंच सज्जन आहे त्याने आपल्या छातीला हात लावावा आणि मला हातवर करून सांगावा, महाराज या मंडपामध्ये धर्मसभेत बसलोय मी एकटा सज्जन आहे म्हणून. ज्याला सज्जन आहे वाटते त्याने आपला हातवर करावा. मी जरा पाठीमागं नजर टाकतो, मला कोण सज्जन पाहायला मिळतो का बघतो जराशी. नाही बाबा तिकडं पण सज्जनाचा हातवर आला नाही. बरं चला तुम्ही सज्जन नाही म्हणजे नेमकं कोण आहे, नाही सज्जन नाही म्हणजे नेमकं तुम्ही कोण आहे. बरं ज्याला वाटते मी दुर्जन आहे त्याने आपला हातवर करावा. एक काय माहिती का, एक कडवट शब्द बरं का, सज्जन म्हणून घेण्याची हिंमत नाही आणि दुर्जन म्हणण्याकरता आपलं मनाचं तेवढं धाडस होत नाही बरं का. आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन नाही, म्हणून आपण कोण आहे. जे ज्ञानोबरायांनी मधला शब्द टाकला ना
खळ नावाचा. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. महाराजांनी खळ खळ शब्द जरा लावून धरलेला आहे. आम्ही सज्जन नाही, दुर्जन नाही, आम्ही खळ आहे. खळ नेमकं खळ म्हणायचं कुणाला? मी मोठ्यांच्या मुखातलं ऐकलं. खळाची व्याख्या करताना म्हणन खळ नावाची विशिष्ट व्यक्ती नाही, जी विशेष वृत्ती ही त्याच्याकडे, त्याला खळ म्हणावा. पण कोणती वृत्ती? आज माझ्या कीर्तनातून खळाची व्याख्या घेऊन जा. खळ नेमकं कुणाला म्हणावा? ऐका ऐका, ही विशेष वृत्ती ज्याच्याकडे त्याला खळ म्हणावा. पण कोणती वृत्ती? आता ऐका, मला नाही मिळलं तरी चालन. परत एकदा ऐका, कोणत्या वृत्तीला खळ म्हणावा? मला नाही मिळलं तरी चालन, पण पुढच्याला मात्र कधीच नाही मिळलं पाहिजे, ही वृत्ती, त्याला काय म्हणावा? नाही कळालं का? एक जरा व्यवहारातलं उदाहरण आणि मग परमार्थातलं उदाहरण बरं का. यात एक व्यवहारातलं उदाहरण ऐका ऐका. माझ्या बंगल्याचं काम नाही पूर्ण झालं तरी चालन. खळ कुणाला म्हणावा? ऐकून घ्या ऐकून घ्या, खळ कुणाला म्हणावा? माझ्या बंगल्याचं काम पूर्ण नाही झालं तरी चालन, पण शेजारच्याचं मात्र मरेपर्यंत पूर्ण नाही झालं पाहिजे, या वृत्तीला काय म्हणावा? हे जरा थोडं तुमचं सांगितलं, जरा आमचं सांगतो मी, जरा तुम्हाला बरं वाटेल, जरा शिक, बरं वाटेल, जरा शिक. आमचं सांगतो, जरा शिक. रौप्य महोत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्या हरिनाम सप्ताहामध्ये मी सगळं पळापळ करतोय, सगळी पळापळ करतोय. माझी तारीख नाही बसली तरी चालन, माझी तारीख नाही बसली तरी चालन, पण त्याची मात्र मरेपर्यंत नाही बसली पाहिजे, ही वृत्ती, त्या वृत्तीला काय म्हणावा? आणि खळ म्हणावा. आणि या खळाचा उद्धार कोणी करत नाही, फक्त संतच करू शकतात. मग ज्ञानोबांना ज्या खळांनी त्रास दिला, समाजकंटकाने त्रास दिला, पण ज्ञानोबांच्या विचाराची उंची ऐका. पसायदानाच्या परिपूर्णतेमध्ये ज्ञानोबांनी पहिल्या उद्धाराचा विचार मांडला, तो खळांचा. हे ज्ञानोबांच्या अंतःकरणातील विचाराची उंची. विढाला शेवटपर्यंत कधी आपल्या अंतःकरणातील विचाराची उंची कधी सोडत नाही. तो शेवटपर्यंत अंतःकरणातील विचाराची उंची काय करतात? टिकून ठेवतात. आणि काय काय माणसांचे सहज विचार एवढे मारते दादा गोड असतात ना, सहज विचार एवढे गोड असतात. आज येता येता एक सुंदर एक लेख वाचला बरं का. मला विचाराची उंची सांगायची. काय झालं? अरुण गुरुजी, जंगलाला आग लागली आणि जंगलातले पशु पक्षी प्राण वाचवण्याकरता धावू लागले, पण कुणाला मात्र जंगलाच्या उपकाराची जाणीव राहिली नाही. सर्वजण धावत होते, पण त्या जंगलातली छोटीशी चिवताई आपल्या त्वचेमध्ये पाणी घ्यायची आणि आग विझवण्याचा प्रयत्न करायची. हे कृत्य नेमकं जंगलातल्या एका कावळ्याने पाहिलं आणि कावळ्याने ते चिवताईचा रस्ता अडवला. हे काय माहिती का, शक्यतो चांगलं काम करत असताना कावळे आडवीत येतात. हा पहिल्यापासून नियम आहे बरं का. तो कावळा आडवा आला आणि चिवताईला प्रश्न केला, चिवताई काय करते? चिवताई म्हणले, कावळे दादा तुला दिसत नाही का, जंगलाला आग लागली, विझवण्याचा मी प्रयत्न करते. ते चिवताईचे शब्द ऐकले, कावळ्याने सांगितलं, चिवताई तुझ्या त्वचेमध्ये तू किती जरी पाणी नेलं आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, तुझ्याच्याने आग विझणार नाही आणि प्रयत्न करू नको. चिवतानी कावळे दादा तू ती उत्तर ऐकलं, सांगितलं, कावळे दादा मला माहिती, माझ्या त्वचेतल्या पाण्याने मी जंगलाची आग विझवण्याचा किती जरी प्रयत्न केला, आग विझणार नाही हे मला माहिती. मग कावळे दादाने विचारलं, आग विझणार नाही हे तुला माहिती, मग प्रयत्न का करते? जे चिवतानी उत्तर दिलं ना, हे उत्तर घरी घेऊन जा आणि अंतःकरणातील विचाराची उंची कळेल. चिवतानी उत्तर दिलं, कावळे दादा मला माहिती, आग माझ्या त्वचेतल्या पाण्याने विझणार नाही, पण ज्या वेळेस ह्या जळालेल्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये लागणारे, याला अंतःकरणातील विचाराची उंची म्हणाली. काय माहिती का, अशी विचाराची उंची क्वचित ठिकाणी पाहायला मिळते. ती विचाराची उंची आमच्या संतांच्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून संत अत्यंत अत्यंत महत्वाचे आहेत. का? बहिरंगाने श्रेष्ठ आहेत आणि अंतरंगाने सुद्धा काही संत अत्यंत श्रेष्ठ आहेत. म्हणून अशा संत श्रेष्ठ विचाराचे असल्यामुळे आपल्याला संतांच्या संगतीमध्ये कुठेतरी जायचंय. का? कारण त्यांचे विचार आपल्याला मिळणार आहेत. आणि मी नेहमीच म्हणतो, चांगल्या माणसाच्या संगतीत गेले की 3 गोष्टी करायच्या. एक त्यांचं पाय धरायचं, 2 त्यांचे विचार ऐकायचे आणि 3 नंबर त्यांच्या संगतीत काळ घालवायचा. परत एकदा ऐका, जे बहिरंगाने आणि अंतरंगाने श्रेष्ठ आहेत असे संत दिसले की 3 गोष्टी करा. पहिल्यांदा त्यांचं पाय धरा. पाय धरा, परत एकदा जाणीवपूर्वक शब्द वापरतो, संतांच पाय धरा, कुणाच्या पाया पडू नका. आदरणीय बाबा बसलेत, गुरुनाम गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले आम्हाला संस्थेमध्ये असताना एक गोड वाक्य फार सांगायची. बाबा म्हणायची, पोरांनो तुम्ही परमार्थाला सुरुवात केली, परमार्थात आल्यानंतर कुणाचं पाय धरू नका. परत एकदा ऐका, बाबा म्हणायची कुणाचंही पाय धरू नका, अशा माणसाचं पाय धरा
किती पाय धरल्यानंतर तुमचा परमार्थ 100 नाही 110% सफल झाला पाहिजे अशा माणसाचं पाय साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत अशोक महाराजांनी प्रमाण दिलं नुसतं पाय धरू नका साष्टांग दंडवतच घाला डायरेक्ट सांगितलं चांगल्या माणसाचं पाय धरा बरं का याच्याकरता नाथांचे पोषक प्रमाणे धरावे संताची ती पाय फक्त संतांचं काय धरा पाय धरा बरं का दुसरा विचार मला सांगायचा आहे आता संतांच्या संगतीत गेलं की त्यांचं विचार ऐका म्हणून कुणाचं ऐकू नका आपल्याला कुणाचं ऐकायची सवय लागलेली चांगल्या माणसाचं ऐका बरं का मी असे गोड वाचलेलं बरं का कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं शब्द सारखेच पण गुरुजी अर्थ फार वेगळा बरं का पहिल्यांदा कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि 2 नंबर कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं काय माहिती का कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळण्याकरता अगोदर कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळलं पाहिजे ज्याला कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळलं त्याला कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हे कळेल मग कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं या उंचीपर्यंत जाण्याकरता अगोदर कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं ह्या उंचीला गेलं पाहिजे मग कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं ह्या उंचीला गेलं मग कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळलं का हे पण नाही कळालं आता जरा एकदम सुपर सुटसुटीत सांगतो बरं का आता आबा सुटसुटीत सांगतो बरं का एकदम बरं का ऐक इकडे माझ्याकडे बारा काय नाही बघा पहिल्यांदा बघा येते कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि दुसरा शब्द कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं ऐका ऐका येते कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि येते कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं मग कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं याच्याकरता अगोदर कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळलं पाहिजे मग ज्याला कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळालं त्याला कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हे कळेल मग कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हे उंची गाठण्याकरता अगोदर कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हे कळलं आता जरा पूर्ण सांगतो आता जास्त कोड्यात टाकत नाही बरं का ऐका ऐका पहिल्यांदा कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं ऐका ऐका घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका शरीरातला रोग बरा होईपर्यंत वा वा कोर्टातली केस संपेपर्यंत वा वा कीर्तन संपेपर्यंत वा वा पाय पुढे तुमचे परत एकदा ऐका परत एकदा ऐका परत एकदा ऐका वाक्य फार गोडे घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका शरीरातला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐका कोर्टातली केस संपेपर्यंत वकिलाचं ऐका कीर्तन संपेपर्यंत महाराजांचं ऐका आणि ज्याला आयुष्याचं कल्याण करून घेते त्याने फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांचं ऐका कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ही त्यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने ताकद आहे बरं का मग त्यांचंच ऐका आणि 3 नंबर फक्त त्यांचंच संगतीत काळ घालवा कुणाच्या संगतीत नका काळ घालू बरं का आपल्याला काय झालंय कुणाच्या संगतीत आणि काय माहिती का दुर्जनाच्या संगतीत काळ घालवला की काय काय लोक भिकायला लागली हो मी जाणून बुजून शब्द वापरतो या चुकीच्या माणसाची संगती लाभली की काय काय लोक भिकायला लागली गुरुजी मी 6 महिन्यापूर्वी हडपसरला काल्याचं कीर्तन केलं आणि मी हडपसरच्या बाहेर पडत असताना एका सिग्नलला माझी गाडी गुतली ती गाडी गुतल्यानंतर सिग्नलच्या जवळ एक भिकारी आला आणि त्यांनी गाडीची काच वाजवली मी काच खाली घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा दिनभाव पाहिला तो मला अत्यंत चेहरा कळवळीन म्हणला बाबा सकाळपासून काहीच खाल्लं नाही चहाला 5 रुपये द्या ना आणि त्यांनी चहाला 5 रुपये मागत मला वाईट वाटलं एवढं तरुण पोरगं म्हणलं कामधंदा करायचं पण चहाला 5 रुपये मागते माझ्याकडे नव्हतं योगायोगाने त्या दिवशी सुट्ट होतं 5 रुपये मी त्याच्या हातावर टेकवलं शक्यतो आम्हाला घ्यायची सवय द्यायची सवय नाही माझ्याकडे त्या दिवशी होतं माझ्याकडे त्या दिवशी मी 5 रुपये त्याच्या हातावरती टेकवलं आणि ते 5 रुपये घेतलं उड्या मारितच गेलं त्याचा आनंद पाहिला मला आनंद वाटला आणि तोपर्यंत काय झालं माझी गाडी सुटलीच नव्हती पण आता बारा काय नाही का जी 5 रुपये घेऊन गेलं होतं ना ती परत भीक मागत माझ्याच गाडीच्या जवळ आलं आणि मला परत म्हणतोय बाबा अजून 5 रुपये द्या ना आणि मग मला राग आला मी म्हणलं कार मगाचं 5 रुपये मलाच मागितलं आणि आताचं 5 रुपये परत मलाच मागायला आला त्याने मला हसून उत्तर दिलं ते म्हणला महाराज मगाचं 5 रुपये मला आणि आताचं 5 रुपये मी म्हणलं कुणाला
त्याने मला हसून उत्तर दिलं. म्हणला महाराज मागाचं 5 रुपये मला आणि आताचं 5 रुपये माझ्या गर्लफ्रेंडला. मी म्हणलं भिकारीला पण गर्लफ्रेंड आहे का? तो म्हणला महाराज तिच्यामुळे भिकारी झालोय. कळाला तो बघा बरं का घरी गेल्यावर हसा बरं का. लक्ष करून काय का तरुणपणामध्ये जर का या चांगल्या अवस्थेमध्ये जर का चुकीच्या माणसाची संगती लाभली की लोक भिकायला लागले बरं का. मला विनोदाकडे तुम्हाला घेऊन जायचं नाही. भिकायला लागली लोक म्हणून काय माहिती का चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये काय करा, काळ घालवा, त्यांचं पाय धरा आणि त्यांचं विचार ऐका. पण दुर्जनाच्या संगतीमध्ये गेले. आमच्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा प्रसिद्ध दृष्टांत तुकोबराय म्हणतात, त्यांच्या संगतीमध्ये गेलं की माणसाला माणूस म्हणून जगायचं सुद्धा कळत. एक मला माहिती नाही बरं का, पण मला वाटतं की असं एक पद आहे ते तुकडोजी महाराजांचं पद असावं मला वाटते. त्यांनी एक असा गोड उपदेश केला की माणसं दुर्जनाच्या संगतीत गेली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याकरता सुद्धा माणसं शिल्लक राहिलं येतं. म्हणून त्यांना म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? माणसा आता तरी माणसात शब्द फार मोठे येतात. तुकडोजी महाराजांचं पद आहे बरं का. महाराजांनी म्हणावा माणसा आता तरी माणसात का म्हणून 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार रे. 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार रे. म्हणून त्याच्या करता माणसा आता तरी माणसात अरे आता तरी माणसात येणार आहे. अरे कुठपर्यंत दुर्जनाच्या संगतीमध्ये जीवनाचं वाटोळ करून घेतो. माणूस म्हणून आलाय आणि माणूस म्हणून जग. अशा आमच्या संतांनी आमच्यापर्यंत विचार देण्याचं काम केलं. पण माझ्या कीर्तनात नेहमीच गातो मी काय चांगल्या लोकांचे विचार आपल्याला आवडत आणि आवडत नाही तर ना त्याच्याकरता आमच्या कबीरदाजीने म्हणावा गोड असं गायलेलं बरं का. त्यांनी म्हणावा आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई 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 रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई 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 रे बेईमान दुनिया आई रे, आई रे साधु संत को कोई न माने, हिजड़ों को बहुमान री. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया चांगल्या लोकांचे विचार माणसाला आवडत नाहीत बरं का. एक त्यात गुड पद आहे बरं का पुढचं. मला आवडलं म्हणून मी थोडासा प्रयत्न केला. काय माहितीये का संतांचे विचार माणसाला आवडत नाहीत. ज्या संतांनी विचार दिलं संतांचा अपमान करतात आणि ज्यांनी स्टेजवरती उभा राहून समाज नाचवण्याचं काम केलं लोक त्यांचा बहुमान करतात. पण बैमानाबद्दल बोलत असताना एक पुढचं पद फार गोड आहे बरं का. ते मला एक अत्यंत ते आवडलं ते पद फार गोड आहे बरं का. बैमान कुणाला म्हणावा त्यांनी म्हटलेले माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने.
औरत को बहुमान रे आई रे मेहमान दुनिया आई रे मेहमान दुनिया आई रे तसं आमच्या संतांचं पाय धरायच्यात, संतांचे विचार ऐकायच्यात, काळ घालवायचे, पण संतांचे विचार मात्र कुणाला आवडण्याकरता तयार नाहीत का? ही बैमान दुनिया आहे. लोकांना मात्र चांगलं आवडत नाही, पण ज्याला आपलं कल्याण करून घेते त्याने चांगल्या माणसाच्या संगतीत राहा, विचार ऐका, काळ घालवा. का? कारण ते बहिरंगाने श्रेष्ठ आहे आणि अंतरंगाने श्रेष्ठ आहे. मग महाराजांना प्रश्न केला, महाराज बहिरंगाने श्रेष्ठ अंतरंगाने असणारे श्रेष्ठ आम्हाला त्या संतांच्या संगतीमध्ये जाण्याकरता सांगताय महाराज. आम्ही त्यांच्या संगतीमध्ये जाण्याकरता तयार आहे, पण महाराज आम्ही जर का त्यांच्या संगतीत गेलो तर ते आमच्याकरता काय करतील? तुकोबाराय म्हणतात त्यांच्या अंतकरणामध्ये एवढा प्रेमाचा खऱ्या अर्थाने ओलावा आहे, एवढं संतांच्या अंतकरणामध्ये प्रेम भरलेले आहे की ती प्रेम ते तुम्हाला आम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. आणि ते प्रेम देत असताना यदा कदाचित जर का तुम्हाला काही कळत नसेल तर प्रेमही देतील, आणि कळत नसतील तर काही वेळेस संत तुम्हाला आम्हाला कळत नाही तर स्वतः कमीपणा घेतील आणि काही क्रिया करून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतील. तर संत कमीपणा घेतात आणि क्रिया करून तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. ते कसं ते कळवा याच्याकरता माझ्या तुकोबारांनी पहिला दृष्टांत दिला. अभंग
जय विठोबा अभंगाला स्पर्श केला. कधीतरी या अभंगाच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या भूमिकेतून चिंतनाचा प्रयत्न करू. स्पर्श केला. संत तुम्हा आम्हाच्यावरती प्रेम करतात आणि प्रेम करत असताना संत तुम्हा आम्हाला शिकवतात, पण कशा पद्धतीने अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाठी तुकोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे पंत गुरुजी वास्तविक पाहतात त्यांना सगळं येत असतं, पण केवळ अर्भकाच्यासाठी मुलासाठी काय करतात तर गुरुजी आपल्या हातामध्ये सगळं येत असताना पेन्सिल घेतात आणि पेन्सिल घेऊन मुलाच्या हातामध्ये देतात आणि मुलाला एक रे एक दोन रे दोन आता असं शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्या गुरुजींच्या अंतःकरणामध्ये मुलाला शिकवत असताना जेवढं स्वच्छ निर्मळ पवित्र मन असतं तसं तुकोबाराय म्हणतात की संत सुद्धा येथे समाजामध्ये आल्यानंतर तुमच्या माझ्यावरती प्रेम करत असताना तुम्हा मला अशा पद्धतीने क्रिया करून काय करतात तसं शिकवत असतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. क्रिया करून संत काय करतात तुम्हा आम्हाला दाखवतात. हे कळावा याच्या करता आणखी एक आमच्या तुकोबारायने दृष्टांत दिला. बाळकाची झाली माता जाणुनी पाऊल घाली. तुकोबाराय म्हणतात की आईचं अंतःकरण असतं, त्या आईच्या अंतःकरणामध्ये मुलाबद्दलचं प्रेम असतं आणि ते प्रेम एवढं असतं की ज्यावेळेस एखादं मूल रांगून आता उभं राहायला लागलं आणि चालण्याचा प्रयत्न करत असतं, पण मुलाला जर का चालता येत नसेल तर आईने स्वच्छ मनाने निर्मळ पवित्र मनाने मुलाचा हात धरावा आणि मुलाला एक पाऊल टाकण्याकरता शिकवावा. पण ते टाकत असताना आईने सांगावं मुलाला असं पाऊल टाकावं तसं पाऊल टाकावा. आईचं जशा प्रकारचं हृदय तसं संतांचं हृदय. बाळकाची चाली माता जाणुनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आणि मला वाटते की त्याच अनुषंगाने असंही म्हणायला हरकत नाही, आज आमच्या महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची विचाराची दढ देण्याकरता जेवढ्या काही वारकरी शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये आमचे मित्र परमार्थ स्नेही माझे मित्र आदरणीय ज्यांच्या खऱ्या अर्थाने संस्थेच्या वर्धापन दिनाचं तपपूर्तीचा सोहळा आमचे परममित्र आदरणीय अंगद महाराज सुद्धा आज त्यांच्या संस्थेमध्ये मोठी मुलं आहेत आणि लहानसुद्धा मुलं आहेत. मोठ्या मुलांना कधी कधी एखादा शब्द दिला की ऐकतात, त्यांना कळतं, पण हे लहान पाठीमागं उभं आहेत. कधी कधी त्या मुलांना कळत नाही, पण जरी कळत नसले तरी आमचे अंगद महाराज कधी रागवत नाहीत. तरी त्या मुलाला सुद्धा या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे ये जर का नसेल तर त्याला जवळ येणार, त्याच्या पाठीवरून हात फिरवणार, डोक्यावरून हात फिरवणार आणि त्याला सांगणार बाळ आज जरी नाही आलं तरी उद्या तुला निश्चित येईन, उद्या नाही आलं तर परवा निश्चित येईन. गोड बोलवून ज्ञानोबा तुकोबारायांचे विचाराचे धड देण्याचं काम कोण करतात? आदरणीय आमचे अंगद महाराज करतात. त्याच पद्धतीने बरं का, म्हणून कार्य अत्यंत मोठे बरं का, संप्रदायामध्ये कार्य अत्यंत काही तर मोठे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्याच पद्धतीने संत येथे येतात आणि तुमच्या माझ्यावरती प्रेम करून तुम्हा आम्हाला क्रिया करून काय करतात दाखवतात. ते संत जीवन आहे, संत जीवन आहे. आणखी संत जीवन तुमच्या माझ्या करता आहे तरी कसं, वेळेचं बंधन पाळून आता कसं आहे सदा सुहागन, जिला भैरवी राग म्हटला जातो. आता गाणारी भरपूर आहेत म्हणून फक्त चाल दोघांनी म्हणायची आणि बाकीच्यांनी फक्त सूर लावायचं. ते संत तुमच्या माझ्या करता आहे तरी कशा प्रकारचं, ते सदा सुहागन भैरवी रागामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. अभंगाचे तुका म्हणे नाव तो गा म्हणे नाव
तुका म्हणे नाव
आमचे प्रसाद महाराज आणि इकडं मारुती महाराज. काय मारुती म्हणजे हवाच, वा 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 कळणारच नाही. आणि इकडं म्हणजे काय सहज बोलले तरी प्रसाद हातात दिल्यासारखा आहे बरं का. वा, माझ्या दोन्ही मित्रांच्या ठिकाणी आभार. पुन्हा एकदा सर्वच या ठिकाणी वारकरी संप्रदायाची साधना करणारे परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुनीय सर्वांची त्या ठिकाणी उपस्थिती. पुन्हा एकदा माझे मित्र आदरणीय अंगद महाराजांनी अत्यंत गोड अशा प्रकारचा हा तपपूर्तीचा संस्थेच्या वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी साजरा केला. निमित्त जरी अभिष्ट चिंतन सोहळ्यात असले तरी खऱ्या अर्थाने खरं प्रेम तुमचं वारकरी शिक्षण संस्थेवरती म्हणून हा गोड अशा प्रकारचा उपक्रम आहे. भविष्यामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांशी या ठिकाणी एक प्रार्थना करतो की हा खऱ्या अर्थाने गोड अत्यंत अशा प्रकारची संस्था चालू आहे. याला एक ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये इवलेसी रूप लाविलेद्वारे त्याचा विलू गेला गगनावरी इथपर्यंत जावा. आणि मला वाटते की त्याच्याकरता आमच्या अंगद महाराजांना पूर्ण अशा प्रकारचे सहकार्य करणारे आदरणीय आमचे लोणकर साहेब वा आणि वहिनी साहेब त्यांनी अत्यंत गोड अशा प्रकारची ही जागा उपलब्ध करून दिली. आणि मला वाटते की भविष्यामध्ये त्यांच्याही आशीर्वादाची आमच्या अंगद महाराजांना खऱ्या अर्थाने गरज आहे. म्हणून त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार या ठिकाणी मी मानतो. पुन्हा एकदा परमार्थातल्या सर्वांच्या पुढे दंडवत करतो, वंदन करतो आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल